यशाची कथा कोणतीही व्यक्ती नाही, फक्त प्रवास. सुरुवात होते एका स्वप्नापासून. स्वप्न लहान असो वा मोठं, ते प्रथम मनात जन्मतं. या स्वप्नाला सुरुवातीला स्वरूप नसतं, ते फक्त धूसरशी चमक असते. त्या स्वप्नासोबत येते प्रश्नांची मालिका. कसं होणार? शक्य आहे का? वाट कुठून सुरू करायची? उत्तर मात्र एकच असतं, पहिलं पाऊल. सुरुवातीचा मार्ग सरळ नसतो. वाटेत अडथळे उभे राहतात. कधी वेळेची कमी, कधी साधनांची, कधी मानसिक धडपड, कधी अनिश्चितता पसरते, कधी थकवा चढतो, कधी मन मागे ओढतं. पण जिथं थांबावंसं वाटतं तिथंच खरं धैर्य जागं होतं. पहिलं छोटे पाऊल दुसऱ्यात बदलतं, दुसरं तिसऱ्यात, आणि अशा छोट्या प्रयत्नांनी एक दिशा निर्माण होते. हळूहळू एक दिवस असा येतो जिथं आधी अवघड वाटणाऱ्या गोष्टी सहज होऊ लागतात. शिस्त एक सवय बनते, प्रयत्न एक शक्ती बनतात आणि स्वप्नाला आकार मिळायला लागतो. यश इथे अचानक येत नाही, ते थेंब थेंब साठतं. दररोजच्या लहान सुधारण्यातून, दररोजच्या शांतरित्या केलेल्या धडपडीतून. एक क्षण येतो जिथे मागे पाहिल्यावर जाणवतं, प्रवासच यश बनलेलं असतं. स्वप्न पूर्ण होणं ही शेवटची पायरी, पण यशाची खरी व्याख्या म्हणजे सतत वाढत राहणं.